मित्रांनो, पार्टी करायची आहे तर मग चला ना, सोलापूर बरोबरच विजापुरात प्रसिद्ध असलेल्या चाचा मच्छी ढाब्यावर. चाचा मच्छी ढाबा, विजापूर रोड, टाकळी, सोलापूर. संपर्क 9765 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीनिमित्त शाहू फुले आंबेडकर सामाजिक बहुउद्देशीय संस्था मनगोळी या मंडळाची शुक्रवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास मिरवणूक सुरुवात झाली. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन माजी उपसरपंच जगन्नाथ रणदिवे, संजय गायकवाड, जयपाल पाटील, सामाजिक कार्यकर्ते शाहू हातेकर व गोरख रणदिवे यांच्या हस्ते करण्यात आले. तर यावेळी शाहू हातेकर यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यानंतर जयंती उत्सवात वांगी येथील लेझिम पथकाने विशेष लक्ष वेधून घेतलं होतं. तर यावेळी गावच्या उपसरपंच शांताबाई कांबळे, मंडळाचे अध्यक्ष सूरज रणदिवे, उपाध्यक्ष रोहित दुधाळ, मधुकर कांबळे, श्रीकृष्ण रणदिवे, रखमाजी हेगडे, अंबादास रणदिवे, गुणवंत हातेकर, रुपेश रणदिवे, सचिन गेजगे, प्रदीप कांबळे, राहुल रणदिवे, उमेश गेजगे, बापूराव रणदिवे, भीमा कांबळे, नागनाथ गायकवाड, सचिन रणदिवे, वैभव कांबळे, सोमा हेगडे, निलेश रणदिवे, पद्मावती रणदिवे, करुणा हातेकर, राणी रणदिवे, चंद्रकला गायकवाड, कमल रणदिवे, रंजना शिंदे, सुजाता कांबळे, आम्रपाली रणदिवे, कडाबाई रणदिवे, सुशीला हातेकर, सुनीता साबळे, तृप्ती हेगडे, प्रियंका सोनावणे तसेच सीमा घंटे यांच्यासह शाहू फुले आंबेडकर सामाजिक बहुउद्देशीय मंडळाचे कार्यकर्ते व पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते. त्याचबरोबर जयंती उत्साहात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मंद्रू पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले व पोलीस उपनिरीक्षक अमित कुमार करपे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेचे पोलीस हेड कॉन्स्टेबल बजरंग जाधव, औराद बीटचे बीट अंमलदार हेड कॉन्स्टेबल अविनाश पाटील, पोलीस कॉन्स्टेबल लखन पवार आदींनी चोख बंदोबस्त ठेवला होता. नारायण घंटे, लोकप्रधान न्यूज, मनगोळी. आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीनिमित्त मनगोळी गावाच्या वतीने भव्य दिव्य अशी मिरवणूक या ठिकाणी आज भीमनगर वासियांनी काढलेली आहे. अत्यंत उत्साहात जयंतीच्या वातावरणात ही जयंती आपण सर्वांनी साजरी करा. कुठल्याही प्रकारचे गालबोट न लागता एक भीम उत्सव या नात्याने आपलं काय कसं व्यवस्थित एकदम कायदे कानून व्यवस्थित पाळून नियमाचं उल्लंघन न करता योग्य प्रकारे साजरी करून कुणाला त्रास न करता नियमाचं पालन करून आपण व्यवस्थित शांततेत पार पाडावे हीच माझी सर्वांना शुभेच्छा. जय भीम, जय भारत.